जय श्रीराम. सगळ्यांना जय श्रीराम. इंडियातील सगळ्यात मोठा सण आज येतो. तो सण आपण आपल्या इथं पण साजरा करतोय. अयोध्येला सगळ्यात मोठं मंदिर झालंय आणि आपल्या इथं पण तो कार्यक्रम करतोय आपण. आपलं मंदिर हनुमानाचं आहे म्हणून आपण बी हा सण खूप मोठ्या उत्साहाने साजरा करतोय आणि चाललं आता सगळं दाखवतो. मंदिरातलं पण दाखवतो आणि आम्ही काय वेगवेगळं केलंय ते सगळं दाखवतो. तुम्ही शेवटपर्यंत बघत राहा. खूप भारी सगळ्यात मस्त आहे. तुम्हाला आवडेल, नक्की आवडेल. आणि हे बघा सगळे थांबलेत, पुढे गेले. जय श्रीराम. जय श्रीराम. दादानी आज गाडी घेतली नवीन. आपला सण आहे. दादानी पण गाडी नवीन घेतली. हे बघा गाडी विडी सगळं सजलंय. सगळीकडे रांगोळी ते काढली. सगळं दाखवतो. फक्त शेवटपर्यंत बघत राहा तुम्ही. अखंड हिंदुस्थानातला सगळ्यात मोठा सण हा आज आहे. ह्याच रांगोळ्या तिथपर्यंत गोट्याच्या घरापर्यंत काढली अशी आणि इथून वरतीपर्यंत काढली. सगळे तयार झालेत. आणि भाऊ जय श्रीराम. गाडीमध्ये आलोय. राम सीता लक्ष्मण बघायचं नाही, हनुमान पण आहे. सगळे आता चाललोय आपल्या इथं चाललोय सीता देवी पाशी. फुल खतरनाक माहोल आहे. फुल खतरनाक. अजून मंदिरात जाऊन कार्यक्रम पण आहे. काय हे सागर काय बोलला. मी नाचणार नव्हतो पण माहोल असा झाला तयार की नाचायला पण लागलं. सगळे मस्त एन्जॉय करत आहे. अखंड हिंदुस्थानातला हा असा दिवस आहे की खूप वर्षानंतर मंदिराला परवानगी भेटली. त्यानंतर मंदिराची सुरुवात झाली आणि आज त्याची ओपनिंग सुद्धा होती. सकाळपासून मंदिरात भजन ते होतं. आता मिरवणूक काढली आम्ही. हे बघा गणपती मंदिरापाशी थांबलोय जरा 1 मिनिट. आता फटाकडे ते वाजवायच्यात सगळं दाखवतो. मंदिरामध्ये आपले राम सीता लक्ष्मण आणि हनुमान सुद्धा गेलेत. पाटील साहेबांच्या हातून त्यांचा सत्कार झालाय. आरती
मग थोडा वेळ आलोय आपल्या इथं आलोय मैदानात। माझ्यासोबत मंडळाचे उपाध्यक्ष जय श्रीराम। जय श्रीराम गणेश। मंडळाचे अध्यक्ष फुल ओके मध्ये आहेत, म्हणजे फुल मस्त आहेत आज। हे बघा मंडळाचे अध्यक्ष जय श्रीराम। कसं वाटतंय आपलं डीजे नियोजन? चांगलं खूप चांगलं नियोजन आहे आपलं जे हनुमान प्रतिष्ठानचं।
ओ जितो आम्हा जय जय श्रीराम. जय श्रीराम. एक नंबर कार्यक्रम चालू आहे. अजून बी ह्याच्या पुढे बी चांगला होईल. बाळा जय श्रीराम. श्रीराम. जय श्रीराम. सगळे थांबलेत आता. परत 5 मिनिटांनी होणार डीजे चालू. तिथून झाल्यावर मंदिरात बी कार्यक्रम आहे. माहोल लय खतरनाक आहे यावेळेस. म्हणजे पहिल्यांदाच आहे सगळं, पण लय खतरनाक म्हणजे एकदम खतरनाक. वाटलं नव्हतं एवढं होईल. त्याच्यापेक्षा जास्त, अपेक्षापेक्षा जास्त चालू आहे. बघू अजून काय काय होतंय. जेवढं होईल तेवढं दाखवतो. मला सांगितलं होतं सुरादानी गाडी घेतली. आता त्याच्या गाडीची पूजा आहे. ही पाठीमागे दिसते का X+ त्या गाडीची पूजा आहे. आता पूजा करणार दाखवतो. थोडी पूजा पण सगळे आले. वहिनी काय आता पूजा करून दाखवतो. अरे जय श्रीराम. आपली एंट्री फुल पारंपरिक आहे. हा हाय गाईज. काय पुढं सबस्क्राईब करा. हा ऐकलं घ्या आता. आणि आपली एंट्री बघा फुल पारंपरिक आहे. नारळाचे पानं लावलेत. समोर झेंडा. आप्पा आपल्या गावचे सरपंच. जय श्रीराम आप्पा. जय श्रीराम. जय श्रीराम. मेरी झोपड़ी के भाग आज खुले जाएंगे राम. ओ मेरी झोपड़ी के भाग आज. ओ राम आएंगे आएंगे राम आएंगे राम. कि राम आएंगे.
चमक ये दमक फूलवन में महक सब कुछ सरकार तुम्ही से है, सब कुछ सरकार तुम्ही से है। ये ठेलाती पवन सूरज की किरण बगियन में बहा। मंदिरातली आरती चालू होती, सामूहिक आरती आरती चालू होती, आता चालू झाली आरती। मागच्या महिन्यामध्ये आम्ही सर्वजण प्रथमच आपल्या वस्तीमध्ये आलो होतो। आपण सर्वांनी कलश पूजनाचा जो काही कार्यक्रम या ठिकाणी घडवून आणला तो आमच्या स्मरणामध्ये कायमस्वरूपी राहिलेला आहे आणि तुमच्यामुळे आम्हाला जी प्रेरणा मिळाली त्याचाच भाग म्हणून आपण कासरवाडी, दापोडी, फुगेवाडी या तिन्ही गावांमध्ये खूप मोठ्या प्रमाणावरती कलश पूजन हे घडवून आणलेले। जवळपास 9,500 घरांपर्यंत आपण प्रत्यक्ष अक्षता वाटप हे केलेलं आहे आणि अतिशय सुंदर योगा महाराजांवर प्रभू श्री रामचंद्र की, प्रभू श्री रामचंद्र की। आपल्या काकाची व्यवस्था करायची आहे। अयोध्येत जी मूर्ती बसवली ना त्या मूर्तीचा आज आपल्याला बजरंग दल कासरवाडी यांनी ही भेट दिली आपल्या मंदिरात। ते आले बाहेर बसले, त्यांचा सत्कार केला, त्यांनी अक्षता कलश पण आपले त्यांनी चाललं होतं। आज हे पण मस्त वाटतंय। इकडची जी मूर्ती ना आज जी बसली तीच मूर्ती आपल्या इथे पण आली मला। आता ही मूर्ती इथंच राहील थोडे दिवस, थोडा वेळ तर इथंच राहील। मस्त वाटतंय। जय श्रीराम। रिअल मध्ये आप्पा दादा पितवीचा पप्पा आहे का नाही? त्याचा बी गेटअप बघा एकदा। पितवी बघा, पितवी आपला दोस्त आहे काय? पितवी आहे ना? हा काय वाटतंय? कसं वाटतंय जरा सांग। हा बरं वाटतंय? तो हात खाली येतोय का नाही? हा बाळा, मान काय झाली अशी? केस जड झालेत? हा जड झालेत। गेला होता का नाही? कार्यक्रम झालाय सगळं व्यवस्थित झालंय। आता जेवायचंय। हे बघा पंगत सगळं पारंपरिक पद्धतीने करत पंगत बसवली आता जेवायला। हे कासरवाडीतले आहेत बजरंग दलवाले, त्यांना जेवायला देते। त्यांच्यानंतर गावातली मुलं जेवतील, महिला जेवतील, मग नंतर शेवट होईल। बाळा काय पाहिजे? आजचा कार्यक्रम झालाय सगळा व्यवस्थित, सगळं चांगलं झालं। जेवायला बसलो, आता जेवतो आणि पुढं भेटणार नाही। कार्यक्रम आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा। याच्यानंतर व्लॉग येईल ना याच्यापेक्षा भारी येणार आहे। हा व्लॉग कसा वाटला कमेंट मध्ये नक्की सांगा। इथपर्यंत बघितल्याबद्दल धन्यवाद, थँक्यू।